मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. मधल्या काळात ज्या ज्या घटना घडामोडी घडत गेल्या त्याच्याशी तुम्ही सर्वथा परिचित आहात. तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. ॲनालायझर न्यूजचं ॲनालायझर न्यूज, ॲनालायझर हिंदी हे दोन्ही चॅनल हॅक झाले होते, हेही तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर 48 तासाच्या आत राज्याच्या सरकारने त्यासोबतच आपल्या सायबर विभागाने युद्धपातळीवरचे प्रयत्न करत हे चॅनल परत मिळवून दिलं. त्यांचे प्रयत्न आणि आपल्या सदिच्छा या जोरावर हे चॅनल परत मिळालं. पण यूट्यूब चॅनल चालवताना त्यातल्या ज्या खालीवर होणाऱ्या गोष्टी आहेत सतत, यूट्यूबच्या काही कारणामुळं म्हणा, त्याच्या धोरणांमुळं म्हणा, त्या गोष्टी जराशा मला या वाटू लागतात की काहीतरी गडबड होण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे कधी अचानक एखादा व्हिडिओ चालतच नाही, मग तो 10-12 दिवसाचा फेज येतो, काहीच चालत नाही, उत्पन्न अगदीच खाली येऊन जातं, एकदम ते चालायला लागतं, मग ते खूप पीकवर जातं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. एक अस्थिरता आहे, सातत्य नाही आहे, एक अस्थिरता आहे. आणि ही अस्थिरता आपल्या प्रयत्नांच्या साठी जे बळ लागतं त्या बळाला कमकुवत करत असते, डामाडोल करत असते. हा अनुभव मी मागच्या 4 वर्षापासून घेत आलो आहे. पहिली 2 वर्ष तर कशी गेली हे मला ठाऊक आहे. त्यानंतरची पुढची 2 वर्ष खूप सुखाची, समाधानाची, आपल्या सहकार्याची, भरभरून देण्याची, या सगळ्यांची राहिलेली आहे. नुसतं ॲनालायझर सोबतच हे घडलं असं नाही. याआधी बॉट हल्ला झाला होता, त्यानंतर 2 चॅनल हॅक झाली, परत मिळाली, रोज कोणी ना कोणीतरी काहीतरी करत असतं. हा भाग वेगळा. तुम्ही अंजू पंकजच्या चॅनलकडे बघितलंय का? मध्ये काही दिवस अंजू पंकज यांचं चॅनलही गायब झालेलं होतं. त्यांचंही चॅनल निघून गेलं होतं, परत ते मिळवलं. ते चॅनल बंद पडावं यासाठीच्या काही उपाययोजना केल्या गेल्या होत्या. अंजू पंकज यांनी चॅनलवरती शॉर्ट्स जास्त टाकायला सुरुवात केली आणि ते शॉर्ट्सचं चॅनल झालं. त्यांच्या व्हिडिओचे व्ह्यूज मंदावले आणि मग अंजू पंकज यांच्याही एकूण व्ह्यूज आणि उत्पन्नावर परिणाम झाला. त्यांच्याही उत्साहावर विरजन पडलं. पुढे आमचे प्रभाकर सूर्यवंशी, त्यांच्याही चॅनलला धक्का लावण्याचा जोरदार प्रयत्न झाला. जेवढे म्हणून काही हिंदुत्ववादी राष्ट्रीय विचारांची लोक आहेत त्यांचे चॅनल जरा बरे चालू लागले की त्याला बंद करण्यासाठीचे प्रयत्न सुरू होत असतात. मी हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय विचाराचे म्हणतो. हे बहुतेकांच्या सोबत घडलं आहे. कुणाला धमक्या दिल्या गेल्यात, कुणाला काय दिल्या गेलं आहे. मुळातच या चॅनल्सचे सबस्क्रायबरचा रेशो हा डाव्या लिब्रांडू चॅनल्सपेक्षा खूप कमी असतो. व्ह्यूजची संख्याही कमी असते. म्हणजे काही गोष्टी खुल्या दिलाने मान्य करायला हव्यात, कमी असते कारण त्याच्यामध्ये उंगली करणारी लोक जास्त असतात, त्याला डाऊन करणारी लोक जास्त असतात. मध्येच एखादा बॉट अटॅक करतील, खोटे सबस्क्रायबर दाखवतील आणि मग पुन्हा अचानक काढून घेतील, ते रिपोर्ट करून काढून घेतील, असलं काहीतरी करत असतात लोक. त्यामुळं याचा वेग कमी जास्त होत असतो. उद्या यूट्यूबही आपल्या पॉलिसीज, धोरणं बदलू शकतं आणि ज्या वेळेला ही धोरणं बदलेल त्यावेळेला या एकूणच अभिव्यक्तीवर परिणाम होत असतो. मला एक गोष्ट खुलेपणाने मान्य करून आपल्यासमोर मांडायची आहे. जेव्हा 2-3 चॅनल, रोजचे 5-6 व्हिडिओ अशा विषयावरती येतो तेव्हा या विचारांच्या जीविकेला उपजीविका सुद्धा करावं हा प्रयत्न असतो. कारण त्यातून 4 रुपये मिळावेत, आपला संसार चालावा, जी 4 माणसं नोकरीला ठेवली त्यांच्या पगारी निघाव्यात, त्यांचं घर चालावं यासाठीचा प्रयत्न असतो. आणि ॲनालायझर जवळपास 7 माणसांचं कुटुंब आज चालवत आहे. 7 माणसांचं. त्या सगळ्यांची जीविका आणि उपजीविका दोन्ही गोष्टी ॲनालायझरच आहेत. त्यामुळे यातली एक अस्थिरता जी आहे उत्पन्नाची, ती जरा मला जास्त धोकादायक वाटते. आणि जे काही हवाली आहे, ईश्वराच्या भरोशावर आपण जगत असतो तसा यूट्यूब आणि गुगल ॲडसेन्स यांच्याच भरोशावर या मीडियामध्ये काम करावं लागतं. एक मोठा काळ गेला आहे. म्हणजे पहिली 2 वर्ष 19, 20, 21 ही वर्ष जरा अडचणीची गेली. आयुष्यातली सगळी जमापुंजी यात घालावी लागली. त्यानंतर 22, 23, 24 हे समृद्धीचा काळ गेला. म्हणजे हे मान्य करतो की खरोखर आपण मला समृद्ध केलंय, संबंधांनी समृद्ध केलंय, सन्मानाने समृद्ध केलंय.
ह्या समृद्धीचा काळ गेला आणि तो 19-20-21चा कालखंड विसरायला भाग पाडलं, त्याची दाहकता आपण कमी करून टाकलीत, हे मला मान्य करायला हवं. यामुळंच, या अस्थिरतेमुळं आणि या सततच्या बदलामुळं एक निर्णय घेतोय. आणि निर्णय हा घेतोय की आता मागे ज्याची घोषणा आपण केली होती की अॅनालायझरचा एक OTT प्लॅटफॉर्म आपण करतोय, तो जवळपास पूर्णत्वाकडे आलेला आहे. आणि त्याचं बांधणी, त्याची मांडणी, सर्व्हर, या सगळ्या गोष्टींच्या चर्चा झाल्यात, ते पूर्णत्वाकडे गेलेलं आहे. एक गोष्ट अजून सांगतो, हे बघितल्यानंतर ज्या अनेकांनी मला OTTसाठी संपर्क केला होता त्यांना थोडंसं निराश झाल्यासारखं वाटेल, माझ्याविषयी राग येईल, पण एक गोष्ट सांगतो की हे OTT प्लॅटफॉर्म, हे मोबाईल ॲप्लिकेशन 3 प्रकारात चालणार आहे. एक वेब ॲप्लिकेशन आहे, अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे, iOS ॲप्लिकेशन आहे. म्हणजे तिन्ही प्रकारामध्ये आपण चालणार आहोत. लॅपटॉप, मोबाईल, लॅपटॉप, PC आणि TV यावरही ते चालेल. अँड्रॉइड मोबाईलवरही चालेल आणि ॲपलच्या मोबाईलवर पण चालेल. अशा सगळ्या प्रकारात चालणारं ॲप्लिकेशन आपण घेऊन आलेलो आहोत. हे आणताना मी एक धाडस केलं आहे, प्रयोग केला आहे, किंवा अजून काय म्हणा, या क्षेत्रामध्ये नव्या असलेल्या मुलांना, धडपड करणाऱ्या मुलांनाच हे बिल्ड करण्याची संधी दिली आहे. तुम्ही म्हणाल असं का? त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी धडपडत पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मीही असाच नवखा होतो आणि या नवख्या जीवाला हजारो हातांनी बळ देऊन उभं केलं आहे. आणि आज जो काही प्रतितयश म्हणा, यश मिळालेला म्हणा, परिचित म्हणा, किंवा संघर्षरत असलेला पण आपल्या वाटेवर नीट चालणारा म्हणा, सुशील कुलकर्णी तुम्हाला दिसतोय. त्या हजारो हातांचा हा परिणाम आहे. सुशील कुलकर्णी यात शून्य आहे. हजारो हातांचा हा परिणाम आहे ज्यांनी मला उभं केलंय. मग जेव्हा मी काहीतरी करण्याच्या योग्यतेचा येतो, तेव्हा अशाच नवख्या पोरांना हाताशी घेऊन, त्यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देऊन, अधिक त्यांना काहीतरी नवीन करण्याची संधी देऊन उभा करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणूनच त्या कर्तव्याला पार पाडण्यासाठी नव्या लोकांच्याकडून, ज्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आहे, त्यांच्याकडून हे ॲप डेव्हलप करून घेतोय, हे ॲप बिल्ड करून घेतोय. त्यांच्यामुळं यात त्यांनाच सगळ्या दोष दूर करायला सांगतोय, बघायला सांगतोय. आत्ता ते सगळे प्रयोग चालू आहेत, दोष बघण्याचे, तपासण्याचे, दूर करण्याचे. आणि साधारणतः 1 महिन्याच्या अंतरामध्ये हे ॲप येईल. याची घोषणा कधी करतोय, सुरुवात कधी करतोय, तर मागच्या वर्षी तापडिया नाट्यमंदिरामध्ये भाऊ, प्रभाकरजी, अनयजी, न्यूज रंकावाले आमचे दिनेश कांजी, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक कार्यक्रम घेतला होता. आणि त्या कार्यक्रमांमध्ये एक अभूतपूर्व प्रतिसाद लोकांचा मिळालेला होता. अभूत म्हणूया, पूर्व नको, कारण पुन्हा मिळेल की नाही मला माहीत नाही. पुन्हा असा ह्यापेक्षाही जास्त कदाचित आपण उभे राहाल पाठीशी. तर असा प्रतिसाद मिळाला होता. तसाच एक कार्यक्रम आणखी काही भव्य लोकांच्या उपस्थितीमध्ये घ्यावा असं डोक्यात आहे. जून महिन्याच्या पहिल्या 15 दिवसामध्ये हे मोबाईल ॲप्लिकेशन आपल्या मदतीला येईल. हे कसं चालणार आहे, तर हे पूर्णतः पेड ॲप्लिकेशन असणार आहे. एक व्हिडिओ 1 रुपया, म्हणजे एका व्हिडिओसाठी 1 रुपया एवढं त्याचं मूल्य असणार आहे. अॅनालायझरचा 1, हिंदीचा 1 आणि डिवाइनचा 1 असे अॅनालायझरचे 3 व्हिडिओ याच्यामध्ये असतील. भाऊ, प्रभाकरजी, दिनेश कांजी, अंजू पंकज, ओंकार चौधरी हे सगळे जेव्हा सहभागी होतील तेव्हा त्यांचेही व्हिडिओ यात ॲड होतील आणि त्यांच्याही व्हिडिओला 1 रुपया असं त्याचं चार्ज असणार आहे. म्हणजे 18 पैसे यातले जातील GSTमध्ये, म्हणजे 82 पैसे एका व्हिडिओच्या, एका व्ह्यूजच्या बदल्यात मिळणार आहेत. त्यामुळं 90 रुपये अॅनालायझरचे आणि बाकीच्यांचे जेवढे होतील त्याप्रमाणे असं साधारणतः 2 पेपरचं बिल, 2 पेपर ते 1 पेपरचं बिल, सध्या 5 रुपये पेपरची एका किंमत असते, 150 रुपये होतात. 2 पेपरचे 300 होतात. पण 1.5 पेपरचं बिल हे अॅनालायझरचं मासिक वर्गणी त्याच्यामध्ये असणार आहे. मासिक, त्रैमासिक, 6 महिन्याची आणि वार्षिक
असे ऑप्शन पण असणार आहेत. या सगळ्यांना घेऊन आपण येतो आहोत. ते काय असेल, कसं असेल, या संबंधीचा स्वतंत्र व्हिडिओ मी आपल्याला करणार आहे. या प्रकारात आपण पाठीशी असावं, आपल्या प्रतिसादांना कळवावं, एवढीच अपेक्षा आहे. हीच माहिती आपल्यासमोर मांडायची होती, म्हणून आलो आहे. धन्यवाद.